नमस्कार. तुम्हा सर्वांना आज या पत्रकार परिषदेतून काही महत्त्वाच्या ठळक गोष्टी तुमच्या समोर आणायच्या आहेत, की टाकळी याची पोलीस चौकीमध्ये जे काही बनावट पोलीस भरती झालेली आहे, त्या बनावट पोलिसांची जे स्वतःला बनावट पोलीस अधिकारी म्हणून जो टाकळी पोलीस चौकीवर जो स्वतःचं एक प्रभुत्व तिथं ठेवून बसलेला आहे आणि याला धरून जे प्रमुख अधिकारी व कर्मचारी आहेत, यांनी ह्या सर्वांनी मिळून एक प्रकारचं टोळी सत्र या चौकीला चालवलेलं आहे. हा प्रकार महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे जिल्हा याच्यासाठी अतिशय भयानक आणि गंभीर हे प्रकरण असून याच्यातील काही पैलू, यातील काही पुरावे हे आम्हाला वरिष्ठांपर्यंत खर्च देणं आज प्रथम कर्तव्य वाटतं. त्यामुळं आम्ही हे सर्व जे काही टाकले जे पोलीस स्टेशन शिरूर पोलीस स्टेशन ह्या सर्व प्रकाराचं पुरावे आज तुमच्या समोर देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. यामध्ये टाकळी याची पोलीस चौकीमध्ये काही बनावट पोलीस भरती झालेले आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांची ही जी काही त्यांना धरून जे काही तिथे एक टोळी सत्र आहे, त्याच्यामध्ये आम्ही वारंवार गेल्या अनेक वर्षापासून काही आता गेल्या महिन्यांपूर्वी आम्ही एक माध्यमांपुढे एक बाईट दिली होती. त्याच्यामध्ये आम्ही ह्या सर्व प्रकाराचे गंभीर आरोप केले होते, की बाबा ही टाकळी याची पोलीस चौकी ही हप्ते, वसुली आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांची एक अड्डा बनलेला आहे, अशी आम्ही वारंवार तक्रारी वरिष्ठांकडे केलेल्या होत्या. काही तक्रारी यापूर्वी ग्रामस्थांनी अशा केल्या होत्या, की ह्या बनावट अधिकाऱ्यांमार्फत हप्ते गोळा करायचं काम हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खास चालू असतं आणि हेच हप्ते गोळा करणारे आणि यांच्याबरोबर काही कर्मचारी यांची मिळून इथं विषारी दारू बनवण्याचे जे काही कारखाने आहेत, ते यांच्या इथं चालतात. याच्याबद्दल ज्यावेळेस ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन ह्या काही भट्ट्या, ज्या दारू बनवण्याच्या भट्ट्या ह्या फोडल्या. त्यानंतरनं काही वाहतूक करताना गाड्या पकडल्या. या गाड्या पकडताना देखील तिथं हे स्पष्ट निदर्शनास आलेलं आहे, की हा सर्व प्रकार या स्थानिक पोलीस चौकीत काम करणाऱ्याच त्या एका बनावट अधिकाऱ्याचे आहेत. याचे सर्व पुरावे या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतरनं हे प्रकरण माननीय पोलीस अधीक्षक साहेब व क्षीरसागर साहेब यांनी खूप गंभीरतेने घेऊन तात्काळ ग्रामस्थांना सोबत घेऊन ह्या सर्व अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी आदेश काढले आणि यांच्या अड्ड्यांवर धडक कार्यवाही झाली. धडक कार्यवाही झाल्यानंतरनं तात्काळ ह्या पोलीस चौकीच्या या बनावट अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तर आमचं ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे, की बाबा जर अशा प्रकारे पोलीस स्टेशनला बनावट पोलीस अधिकारी हा ठेवलाय कोणाच्या आशीर्वादाने आणि हा याच्यावर जर गंभीर आरोप आहेत, की हा माया गोळा करतो, तर ही कोणासाठी? आणि जर एवढ्या प्रकारात जर एवढं प्रकरण सगळं पोलिसांना जे लोकल पोलीस स्टेशन आहे, शिरूर पोलीस स्टेशन आहे, यांच्याकडे वारंवार अर्ज करूनही यांची तक्रार नाही आणि एसपी साहेब मात्र याच्यावर तक्रार करतात ते. एफडीआय सारखी एक विभाग याच्यावर गांभीर्याने दखल घेऊन 1.25 लाखाचा गुटखा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडतोय आणि तिथं हस्तक्षेप करायला हा झिरो पोलीस तिथं उपस्थित आहे. त्याच्याबरोबर ज्या कर्मचाऱ्यांवर आम्ही गंभीरतेने आरोप करतोय, ते त्याच्यासोबत तिथं उपस्थित आहेत. तर मग ह्या सर्व कार्यवाहीमध्ये जाणीवपूर्वक टाकळी हाजी पोलीस चौकी, शिरूर पोलीस स्टेशन ह्या सर्वांचं याच्यामध्ये काय मिलीभगत आहे, हे सर्व प्रकरण जनतेसमोर पारदर्शकपणे येण्यासाठी माननीय पोलीस महासंचालक, माननीय मुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार साहेब, आमदार साहेब या सर्वांना आमची विनंती आहे का ह्या बनावट अधिकाऱ्याची तात्काळ वरिष्ठ लेवलला आपण चौकशी बसवावी आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ या पोलीस खात्यातून त्यांना निलंबित करण्यात यावे व जनतेसमोर ह्या झिरो पोलीस जो कोण पोलिसांसोबत जो वावरतोय स्वतःला पोलीस म्हणून त्याच्याकडनं जी काही पोलिसांची गोपनीय माहिती असते ती कोणाला काही आरोपींसोबत काही देवाणघेवाण होते की काय याची सुद्धा चौकशी, त्याच्या बँकेतून कोणाकोणाला माया पाठवली गेलेली आहे आणि त्याच्याकडे कुणी कुणी माया जमा केलेली याची सुद्धा चौकशी वरिष्ठांनी करावी. अन्यथा ग्रामस्थांना पुन्हा एकदा उपोषण करण्याकरता बसावं लागेल. दुसरा पर्याय ग्रामस्थांकडे राहणार नाही, अशी माझी वरिष्ठांना कळकळीची विनंती आहे. ज्यांच्यावर आम्ही आरोप करत आहोत ते सदर पुरावे अशा प्रकारे पेपरला यांनी स्वतःनी सर्वांनी मिळून या अशा प्रकारे पेपरला ह्याच टोळींनी शुभेच्छा देणं, यातील काही महाभाग असे आहेत की जे याला सोबत घेऊन
अक्षरशः दरोड्यासारखं किंवा FBI मोठ्या कार्यवाही असतील किंवा तिथल्या लोकल कोणत्याही कार्यवाही असतील पोलिसांच्या, तर हे बघा ह्या बनावट अधिकाऱ्याला घेतल्याशिवाय यांचं कामकाज चालत नाही. ह्या पिंपरखेड मधील एका कार्यवाहीमध्ये तो पोलिसांसमोर आहे. हे पहा, हे त्यांच्या वैयक्तिक मीटिंग करताना पोलीस स्टेशन मधले काही पुरावे आम्ही तुमच्या पुढे देत आहे. त्याचप्रमाणे हे बघा, FBI कार्यवाहीमध्ये देखील स्थानिक पोलिसांबरोबर त्याचा हस्तक्षेप आपल्याला दिसून येत आहे. त्याच्या ज्या काही विषारी दारूच्या भट्ट्या आहेत याची वारंवार पोलिसांकडे आपण पहिली तक्रार केलेली आहे. आता अजून एक याच्यामध्ये असणारा हा एक कर्मचारी ज्याच्यावर आता माझे शेजारी जे बसलेले आहेत ते इचके मामा यांच्याबद्दल एक सांगायचं म्हटलं तर यांच्या मुलाचा अपघात झालेला आहे असं ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. परंतु ह्या मामांचं असं म्हणणं आहे की तो अपघात नाही तर तो खरं तर घातपात झालेला आहे. पण याच्यामध्ये जे काय आता याच्यामध्येच ते यातले एक अधिकारी याचे तपास अधिकारी आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांवर यांचा असा त्यावेळेस पूर्ण ग्रामस्थांचा आरोप होता की हा अपघात नाही, माझ्या मुलाचा घातपातच झालेला आहे, असे काही पुरावे देखील त्यावेळेस त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण या प्रकरणात सुद्धा पारदर्शकपणे काही तपास झालेला नाही. म्हणून शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ज्यावेळेस तक्रार गेली त्यावेळेस त्यांनी त्याला त्या तपासातून बाजूला काढलेलं आहे. पण त्याला बाजूला काढून जमणार नाही. याचा सुद्धा तपास हा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत CID मार्फत होणं फार गरजेचं आहे. कारण जर एखाद्याच्या मृत्यूबद्दल सुद्धा जर फिकीर नसेल तर हे प्रकरण टाकळी याची पोलीस चौकीचं अतिशय गंभीर प्रकरण आहे. ह्या सर्व अधिकाऱ्यांचं निलंबन होणं फार गरजेचं आहे. झालेल्या आताच्या जवळजवळ 30 ते 40 हजार लिटर विषारी दारूवर जी काही रेड झालेली आहे त्या रेडमध्ये ह्या 0 पोलिसावर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र याचे तपास अधिकारी म्हणजे आता ह्या फोटोमध्ये जे तुम्हाला दिसत आहेत हाच आरोपी, हेच त्याचे तपास अधिकारी आणि आता हेच तपास पुढे चालणार तर मग याच्यामध्ये पारदर्शकपणे तपास होणार कसा? हे सगळं प्रकरण खूप गंभीर असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ चौकशी लावावी अशी आम्ही सर्वजण विनंती करत आहोत. गेल्या काही दिवसापूर्वी किंवा बऱ्याच दिवसापासून जो काही पाठपुरावा SP साहेबांपासून तर तालुक्याच्या पोलीस निरीक्षक साहेबांपर्यंत चालू आहे, तर त्याला कसल्याही प्रकारची साधनं घालता आज जो राजरोज हा सर्व कार्यक्रम चालू आहे, जो 0 पोलीस आहे, बनवट पोलीस किंवा जो काही शिरूर पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत, ह्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून हा जो काही रोजनिशी हा कार्यक्रम चालू आहे, तर त्याला ही लाजिरवाणी गोष्ट आहे की सर्वसामान्य जनता यांनी वाऱ्यावर सोडल्यासारखे आज जाणवत आहे. तर मी आज ह्या 0 पोलिसाकडून किंवा बनवट अधिकाऱ्याकडून पोलीस अधिकाऱ्याकडून हे कळतं आहे की जो काही तो आपल्या गावच्या काही त्यांची जे रसायन पकडलं तर त्यांना तो समोरासमोर स्पष्टपणे बोलतो की तुमचा संतोष देशमुख केला जाईल. मग आम्ही गावाचं जे प्रतिनिधित्व करतो की संतोष देशमुख होण्यासाठीच करतो का? बरं, संतोष देशमुख करायचं म्हटलं तर मग आम्ही सर्व प्रतिनिधीच सुरक्षित नाही तर जनता काय सुरक्षित राहणार? मी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, पालकमंत्री असतील, गृहमंत्री असतील किंवा SP साहेब असतील, यांना मी सांगू इच्छितो की ह्या सर्व प्रकरणावर आपण कठोर कारवाई करून सखोल चौकशी करून या प्रकरणाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा मी या शिरूर तालुक्याच्या सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं आपल्या शिरूर पोलीस स्टेशनसमोर बसून आम्ही आंदोलन करू, शिवबा संघटनेच्या वतीने आंदोलन करू आणि जे आंदोलन केल्यामुळे जो काय प्रशासनाला जो त्रास होईल ह्यासाठी प्रशासनच यासाठी जबाबदार राहील. आज टाकळी आजी गावातील काही धाडसी तरुण पुढे आले. खरं तर पाठीमागे जे आंदोलन झालं 9 दिवसाचा ते सत्याग्रह झाला त्याच्यानंतर अनेक काही धाडसी तरुण तालुक्यातून ह्या अवैध धंदे असतील किंवा गैरप्रवृत्तींवर लढण्यासाठी पुढे येऊ लागले आणि ते खरं तर समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यावेळी पोलीस अधीक्षक आले. पोलीस अधीक्षकांनी 2 तास चर्चा केली, आश्वासनं दिली,
परंतु त्या आश्वासनांची पूर्तता जी व्हायला पाहिजे होती ती पोलीस अधीक्षकांनी केली नाही. ठीक आहे, कारवाया त्यानंतर काही अंशी सुरू झाल्या असल्या तरी टाकळीतला जर मध्यंतरीचा विषय नुकताच जी कारवाई झाली तर ते 25 ते 30 हजार लिटर मला वाटतं काहीतरी तिथे दारू आणि रसायन ते सापडलं. तर तिथे जवळच शिरूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी पोलीस चौकी आहे. तर हे कोणालाही न पटण्यासारखं आहे की पोलीस चौकीच्या जवळ एवढी मोठी भट्टी चालते आणि त्याचा वास स्थानिक पोलिसांना न येता तो तिकडं LCB पर्यंत जातो. तर हे लहान पोराला देखील पटण्यासारखं नाही आहे. दुसरी गोष्ट तिथे FDAने पण कारवाई केली. FDAला तिथे मोठ्या प्रमाणात गुटखा वगैरे सापडला आणि तिथे तिथल्या स्थानिकांनी काही आरोप केलेत की तिथे कोणी खाजगी व्यक्ती पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करतात आणि झिरो पोलीस म्हणून वगैरे हे त्यांचे काही आरोप आहेत. त्यांचे लेखी पत्र पण आहेत. तर ह्या सर्व प्रकरण एवढं गुंतागुंतीचं आहे आणि ह्या दारू भट्ट्यांचं जर तिथलं साम्राज्य बघितलं तर JCB आणावा लागला. दारू भट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी JCB आणावा लागला. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याच्यासाठी उच्चस्तरीय समिती शासनाने स्थापन करणे गरजेचं आहे. याच्यातून खरंच जर निष्पक्षपणे सगळं बाहेर काढायचं असेल तर मुळात टाकळी ह्याची ग्रामस्थांचे जर आरोप आहेत की अमुक व्यक्ती त्याच्यात अमुक व्यक्तीचे धंदे आहेत, तर मी ते थोडं ते जो गुन्हा नोंद झाला आहे त्याचं थोडं अवलोकन केलं तर त्याच्यात त्या व्यक्तीला दुसऱ्या मूळ व्यक्तीचा हस्तक दाखवला आहे. तर म्हणजे नक्की मग हस्तक कशावरून ठरवला गेला? म्हणजे मूळ ह्यामुळे याच्यामध्ये प्रचंड गुंतागुंत आहे. याची सर्व चौकशी होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी स्थानिक चौकशी समिती नको किंवा जिल्हास्तरीय पण नको. याला उच्चस्तरीय समिती स्थापन होणे आणि त्याच्यातूनच चौकशी होणे गरजेचं आहे. आमच्या मुलाचा लव्ह स्टोरी मधून म्हणजे लव्ह मॅरेज होतं पिंपळखेडच्या एका मुलीशी, जाधवांच्या मुलीशी हे होतं, प्रेम प्रकरण होतं. 6 महिने ती मुलगी आपल्याकडे राहिली होती. 6 महिन्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिला कॉलेजमधून आम्हाला न सांगता न बोलता गपचीपमध्ये कॉलेजमधून घेऊन गेला. आम्ही त्याला विचारलं, "बुवा ये मीटिंग घेऊ, आपण बसू." तो आम्हाला काही बोलला नाही. नंतर आमच्या मुलाचा 21/12/2025 रोजी त्यांच्या घराजवळच अपघात झाला असं दाखवून पण वैयक्तिक तो खून झालेला आहे असं आम्हाला समजा बाहेरून समजलेलं आहे. आमच्या मुलाची ज्या दिवशी बातमी आम्हाला समजली की बाई असं ॲक्सिडेंट झाला असं ज्यावेळी आम्हाला निरोप आला, त्यावेळेस आम्ही त्या मुलीच्या वडिलांना 5-25 फोन केले, परंतु त्यांनी आमचा एकही फोन उचलला नाही. दुसऱ्या दिवशी आमच्या मुलाच्या अंत्यविधीला किंवा दसऱ्याला ते कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहिले नाही. त्याच्या अगोदर आमच्या मुलाला पाहिजे तेवढ्या धमक्या देत होते, बोलत होते. याच्यावरून आमचा त्यांच्यावरती पूर्णपणे संशय आहे. आम्ही ह्याविषयी वारंवार पोलीस स्टेशनला अर्ज दिले, फोन केले, गाठी-बिठी घेतल्या, परंतु त्यांनी एवढं सांगायचं की बाबा तुमचा ॲक्सिडेंट झालाय, ते दारू पिलेली असेल, असं काहीतरी कारणं सांगून आम्हाला फक्त गप्प पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे. पण याच्यावर कुठल्याही पद्धतीची चौकशी त्या मंडळींनी अजिबात केलेली नाही. पण तुमच्या जर पोलिसांचं म्हणणं आहे तुमच्या मुलाचा अपघात झाला तर त्याचा PM रिपोर्ट किंवा काहीतरी पुरावा असेल ना? PM रिपोर्ट आहे ना, त्यांनी तो ॲक्सिडेंटचाच रिपोर्ट दाखवलेला आहे. परंतु पूर्णपणे मुलाला डोक्यात मारहाण केलेली आहे. तोंड अजिबात दिसत नाही असा केलेली आहे. रस्ता तो एकदम साधा होता. त्या रोडला दिवसभरात सुद्धा गाडी जात नाही. आणि त्या मुलीच्या घरापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावरच घडलेला विषय हा. आणि तिच्या संग जो मुलगा गेलता, तो क्लिअर आहे. तो आता पण त्याला विचारलं, आज 5 महिने झाल्यात, परंतु त्याला विचारलं काय झालं का? तो म्हणतो मला आठवत नाही. मला म्हणजे तो आपल्याला काही सांगतच नाही. तो कुणाच्या तरी पोलिसांच्या म्हणा किंवा त्या लोकांच्या म्हणा दबावाखाली तो आपल्याला काही बोलत नाही. SP अधिकाऱ्यांना मी 2 वेळा फोन केलते, म्हणजे अर्ज दिलते. DSP साहेबांना मी 2 वेळा अर्ज दिली. पोलीस स्टेशनला अर्ज दिली. त्यांनी यांना सांगितलं बा त्यांची चौकशी करा, पण यांनी ते काही ते कारणं सांगून गप केलेली आहे. लई वेळा पाठपुरावा केला. त्यांना माझे फोन चालू असतात सारखे. ते म्हणे, "हां, चालू आहे आमचा तपास चालू आहे." पण तो वैयक्तिक तपास काहीच नाही त्यांचा. त्याला आम्ही तालुक्याचे माजी आमदार आदरणीय गावडे साहेब, डॉक्टर सुभाषराव पोखळे यांनी सुद्धा त्यांना वारंवार बोलल्यात, पण त्यांना सुद्धा तीच कारणं. मी झालं त्यावेळेस 8-10 दिवसात मी केंद्रे साहेब आहे ना त्यांना भेटलो होतो. तर ते मला म्हणले, की "असा कोणता सासरा असतो का आपल्या मुलीला रानटी करीन?" अहो म्हणलं, "तो रानटी काढणार नाही, मग तो तिच्या मुलीच्या नवऱ्याच्या दसकिराला आला असता, मैत्रीला आला असता. त्याची चौकशी केली असती ना. नाही काढणार हे मान्य, मग तो का आला नाही?" याचा आमचा तिच्यावर पूर्णपणे संशय का त्यांनीच हा कार्यक्रम केलेला आहे.